जयेंद्र सारखा एक मातब्बर खेळाडू आहे, काही खेळाडू आहेत, विनय सारखा एक अष्टपैलू गोलंदाज आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की NSFT टीम आहे. अगदी NSFT टीम कडून एका हाती आपला बुरुज राखणारा हा फलंदाज आहे मैदानामध्ये गुड्डू. पहिल्या सामन्यामध्ये 81 नॉट आउट, पहिल्या सामन्यामध्ये अगदी 53 नॉट आउट, तर दुसऱ्या सामन्यामध्ये 81 नॉट आउट खेळणारा हा फलंदाज आहे. यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे गोलंदाज. चला 12वे प्रतिनिधी स्पीडीचा आलेला आहे गोलंदाज विनय. यस विनय आहे. बॅट्समन अगदी ऑन स्ट्राईक होता. चला NSFT 12वा या ना. ऑन स्ट्राईक मयूर होता, बॅटला चाटून जाणारा चेंडू होता. एकच धावसंख्या मिळाली आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक येतोय. अगदी NSFT टीमला सुद्धा वाटत असेल की 30 चेंडूंमध्ये तब्बल 20 ते 25 चेंडू गुड्डूने फेस करावे. अगदी गुड्डूने फेस केली तर सामना वन साइड होईल का? परंतु यावेळेस तितकीच धारदार गोलंदाजी आहे या स्पीडीच्या गोलंदाजांमध्ये. ज्या स्पीडीनं पहिल्या सत्रामध्ये फक्त 18 वर रोखलं होतं प्रतिस्पर्धी टीमला. यावेळेस मोठा मासा गळाला लागेल का? यस, पकडला जातोय झेल. ज्या फलंदाजानं अगदी हाहाकार मचवला होता या दोन सामन्यामध्ये, त्या गुड्डूला अगदी सस्त्यामध्ये माघारी पाठवलंय विनयनं. विनय याचं जोरदार कौतुक झालं पाहिजे, कारण समोर पहाडी सारखा उभा असणारा गुड्डू अगदी तो पहाडी एका सुरुंग मध्ये एका चेंडू मध्ये उद्ध्वस्त करून टाकलाय. अगदी गुड्डू नाराज अवस्थेत परतल्यानंतर मी तर म्हणेन की मंचकावरील प्रेक्षक सुद्धा पाहतात की स्मशान भयान शांतता अगदी NSFTच्या डागआउट मध्ये. ज्या प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मित असे असायचं ना, अगदी ते गायब झाले एका चेंडू मध्ये. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. या वेळेस अगदी NSFT टीमचे सर्व खेळाडू बोलत असतील, गुड्डू बाद झालाय, रन आने चाहिए. कहां से आ रहे वो मत देखो, अभी रन आना जरूरी है. कारण खर तर ज्या गुड्डूने एका हाती किल्ला लढवला ना, अगदी त्या गुड्डूला सस्त्यामध्ये माघारी पाठवलंय. यावेळेस पंचांकडे अपील. या अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि कॉन्फिडन्स कमी होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल आलाय. अगदी गुड्डूची फलंदाजी जर मागच्या दोन सामन्यामध्ये पाहिली आणि यावेळेस मात्र सस्त्यामध्ये, म्हणजे एखाद्या बागेचं सौंदर्य सुंदर वाटावं म्हणून डोळे मिटावे आणि क्षरार्धात डोळे उघडावे आणि त्या ठिकाणी स्मशान दिसावं, अशी अवस्था ही NSFTची केलेली आहे. यावेळेस अगदी अलॉंग द कार्पेट स्लॉक चेंडू आपण पाहतोय, स्ट्रेट हिट जातोय. एकच धावसंख्या मिळेल. एकेरी धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 3च्या घरात. अगदी याच NSFTला मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जाते. परंतु मित्रांनो, NSFT विसरू नका की ही टीम आहे ना स्पीडी, धारदार गोलंदाजीसाठी ओळखले जाते. अगदी त्याची धार किती आहे ना, ते दुसऱ्या चेंडूवर गुड्डून चाकली आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस जयेंद्र येतोय झेल खाली, पकडला जातोय झेल. पुन्हा एकदा संपुष्टात येतोय फलंदाज मयूर याचा खेळ.
आपल्या गोट्यातील पाहू शकता शेवटचं चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानात कोण गेलाय मित्रांनो? चंदन गेलेला आहे. अगदी चंदनासारखा आज आपल्या टीमला सुगंधित करावे लागेल या फलंदाजाला. शेवटचा चेंडू यावेळेस अगदी चेंडू या चंदनच्या कानाला अलगच वारा देऊन जातोय की आ देखे जरा किसमें कितना है दम. फिंगरला इजा झालेली आहे तर स्प्रे असेल तर घेऊन जायचं प्लीज. एका बाजूला अगदी गुड्डू सारखा मातबर फलंदाज त्याच्यानंतर मयूर आला. तिकडे इंग्लंडची अवस्था अशीच करून ठेवली आहे. 114 वर 9 विकेट गेलेत अगदी ती चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सेशन मध्ये. यावेळेस नवीन गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. आदेशच्या पहिल्या चेंडूचा भरपूर समाचार. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स चौका. येस नक्कीच NSFTच्या प्रत्येक येणाऱ्या खेळाडूनं आता हेच विचार करायला हवं की मागे ज्या झालेल्या गोष्टी आहेत ना त्या फक्त मनस्ताप वाढवतील. अगदी आत्ताच्या घडीला जगलात ना तर आयुष्यात प्रेरणा ऊर्जा मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. आदेश आहे. 4 धावसंख्या आलेल्या आहेत पहिल्याच चेंडूवर. सुरुवात आगा जैसा हो तो अंजाम कैसा होगा. 4 धावसंख्येनं संघ वधारले गेले 7च्या घरात. अशीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये यस गुड्डू बाद झाला असला तरी काय बिघडलंय. अजूनपर्यंत मी कुणाल मैदानामध्ये तग धरून उभा आहे हे सांगून जाणारा हा दर्जेदार षटकार. खणखणीत हा षटकार कुणालच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या वरून दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली. संघ पोहोचला जातोय 13च्या घरात. अगदी काल गणेश सरांनी उल्लेख करताना सांगितलं 13 आकडा हा इंडियन क्रिकेटसाठी अशुभ मानला जायचा. कारण जेव्हा जेव्हा स्कोरबोर्डवर 13 धावसंख्या असायची ना तेव्हा तेव्हा इंडियाची पडझड चालू व्हायची. यावेळेस पडझड चालू होईल का NSFTची का त्यातून अगदी उभरली जाईल ही टीम. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता अगदी परंतु बॅटला चाटून जातोय. चेंडू गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. एकच धावसंख्या मिळाली जाते कुणालला. कुणाल अगदी अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी सुद्धा 2 षटकं हाताळतोय. फलंदाजी सुद्धा अगदी थर्ड डाऊनच्या क्रमांकावर करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. सेकंड डाऊनसाठी आलेला 1 डाऊनसाठी आलेला आहे. यावेळेस पंचांचा इशारा येतो. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त 1 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय. पुन्हा एकदा 15च्या घरात 3 चेंडूंचा खेळ अद्यापपर्यंत बाकी आहे. या षटकातील आदेशच्या चेहऱ्यावर दबाव पाहायला मिळतोय. प्रेशर पाहायला मिळतोय कारण 12 धावसंख्या अगदी 3 चेंडूमध्ये. यावेळेस स्विच साऊंड आलाय. चेंडू जाणार 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 सीमा रेषा बाहेर.
वेळेस अगदी गुड्डू बाद झाल्यानंतर चंदन सुद्धा सांगून देतोय की लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझ्या NSFT साठी, लढाईला माझा अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा पेटेन पुन्हा नव्याने लढेन, कारण गप्प बसायला मी काही संत नाही. यावेळेस पुन्हा त्याच्या बाटमधून दर्जेदार षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू पण पाहतोय. यावेळेस अगदी मोठा मासा गळाला लागला जाईल का? यस, अभिमन्यूला ज्याप्रमाणे चक्रव्यूहमध्ये फसवलं गेलं तशा प्रकारे हा चक्रव्यूह रचला गेला या चंदनसाठी, आणि चंदन त्याच्या बॅटमधून फक्त एक षटकाराचा सुगंध देत अगदी माघारी परतलाय. इंडियाचं जोरदार टाळ्यानं कौतुक, कारण टेस्ट मध्ये अगदी 2-1 न बाजी मारली आहे टीम इंडियानं. यावेळेस अगदी पुढचा चेंडू आपण पाहू शकता. अव्हांतर अतिरिक्त धावसंख्येत भर संघ पोहोचला तो 22च्या घरात. शेवटचा चेंडू अगदी धारदार होता, वेग होता, तर्रार होता, निर्धाव चेंडूची सांगता घेऊन जाते. चला स्प्रे असला तर द्या ना प्लीज. येस, स्प्रे घेऊन जायचं आहे. या आयोजक कोणी गेला चालेल. 12 चेंडूचं पहिल्या पूर्वार्धात खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 3 बाद 22च्या घरात. विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं कुणालसाठी घेऊन चाललाय. कुणाल विनय, ज्या विनयनं खऱ्या अर्थानं या स्पीडी टीमला अगदी विजयाच्या उजेडाकडे नेत चालवलाय अगदी गोलंदाजीतून. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये आला नाही. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 23च्या घरात. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक येतोय नवीन आलेला फलंदाज चैतन्य. एस, मागच्या मॅचला अगदी ओपनिंग साठी आला होता. यावेळेला चैतन्याच्या बॅट मधून येणार का मोठा फटका? या खाली क्षेत्ररक्षक होतं तैनात, अचूक क्षेत्ररक्षण केलंय आपल्या टीम साठी. अगदी 5 धावसंख्या बचावल्यात. जोरदार टाळ्या अगदी विपक्ष टीमने सुद्धा त्याच्यासाठी दिल्यात. हे खऱ्या अर्थानं मित्रांनो खेळाडू वृत्ती आहे. या एक धावसंख्येने संघ 24च्या घरात. ही आहे मित्रांनो क्रिकेटची खऱ्या अर्थानं मजा, की गुड्डू बाद झाल्यानंतर अगदी NSFTच्या टाळ्यांचा कडकडाट जणू काय बंद झालाय. जणू काय त्या गुड्डूच्या फलंदाजी सोबत अगदी वाहून गेलाय. यावेळेस कुणाल आहे, कुणालच्या बॅट मधून अगदी त्या टाळ्यांचा कडकडाट पुन्हा एकदा वापस येताना पाहायला मिळतोय.
अगदी तिसरं षटक संपल्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा कुणालच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा बोलून काढली जाते. अगदी कुणालच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर नक्कीच कुणालनं अगदी या मॅचकडं सकारात्मक विचारानं पाहिले. जरी गुड्डू बाद झाला असला तरी अगदी आयुष्य असू दे किंवा मैदान सकारात्मक विचारानं पाहिलं ना की आयुष्य मित्रांनो बदलायला वेळ लागत नाही. अगदी तीच स्थिती यावेळेस NSFTची आहे. कुणालच्या बॅटमधून जशा धावा निघतायत ना सुसज्ज स्कोर पाहायला मिळतो. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेला होता. एकच धावसंख्या यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होता. गलीमधल्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड कराल तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते. या एक धावसंख्येचा सैन्य संघ पोहोचला जातोय 31च्या घरात. विनयनं 5 चेंडू फेकले. त्या दुसऱ्या षटकातील धावसंख्या खर्च केली आहे 9. निर्णायक शेवटचं षटक आहे. विनय शेवटचा चेंडू आहे या विनयच्या षटकातील. तिसऱ्या षटकातील या एक चेंडू नंतर 12वे प्रतिनिधी सज्ज राहायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटला चाटून जातो यष्टीरक्षकडे. 20वा घेण्यासाठी निर्धाव चेंडूची सांगता 18 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती बाद वय 3 बाद 31च्या घरात. यावेळेस गोलंदाजच्या ट्रॅकवर येतोय जयेंद्र. अनुभव हा आयुष्यातील सर्वात मोठा अगदी गुरु आहे. यावेळेस तोच अनुभव घेऊन जयेंद्र येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. राईट मोर द विकेट. मारा करेल कुणालसाठी कुणाल ज्याची बॅट खऱ्या अर्थानं फक्त मैदानावर बोलत नाहीये तर अगदी डगआउटमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण देत होती. यावेळेस कुणालची सुद्धा वाद भिजली जाते मैदानावर. गडी क्रमांक 4 बॅक टू द मोठे फटके मारण्याची परिस्थिती कुणालवर अगदी गुड्डू बाद झाल्यानंतर आली होती. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मित्रांनो परिस्थिती आहे. कारण कसं वागायचं आणि कोणासोबत कसं बोलायचं हे आयुष्यात परिस्थितीशिवाय अगदी दुसरं कोणीच जास्त शिकवू शकत नाही माणसाला. यावेळेस त्याच परिस्थितीचा शिकार बनला जातोय कुणाल. कुणाल माघारी परतल्यानंतर धावसंख्या स्थगित आहे 31. यावेळेस पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक फंबल होईपर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या दुहेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 33व्या घरात. अगदी डॅगआउटमधून एकेरी दुहेरीसाठी टाळ्यांचा कडकडाट येतोय. कारण त्यांना ठाऊक आहे 50, 55, 60 जरी धावसंख्या झाल्या ना तरी आपल्याकडे ती धारदार गोलंदाजी आहे जी या धावसंख्या डिफेन्स करू शकते. परंतु यावेळेस जयेंद्र पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादात मिडॉनच्या ठिकाणी चेंडू येतोय. एकच धावसंख्या. दुसरी धावसंख्येचा कॉल. यावेळेस अगदी या ठिकाणी सहजरित्या पोहोचला जातोय. अगदी जयेंद्रला वाटलं की या ठिकाणीच रनआउट आहे की काय परंतु नाही.
जयेंद्रच्या मी तर म्हणेन अगदी नाकाच्या जवळून या दोन धावसंख्या पळून काढल्या जातात. या दोन फलंदाजांच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोन फलंदाज चैतन्य आणि साहिल यांच्यामध्ये. साहिल 2 चेंडू 4 धावसंख्या 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. धावसंख्या धावपटलावरती 35च्या घरात. चौथा चेंडू होता जयेंद्र याचा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. अगदी कालच्या सत्रामध्ये सुद्धा सांगितलं, दशरथ पाटील सरांच्या भाषेत सांगायचं झालं ना तर रिव्हर्सचा फटका म्हणजे येड जावा फटका, लगे तो आबाद नाही तो बरबाद. यावेळेस अगदी चांगला फटका बसला तर टाळ्या, नाहीतर लोकांकडून गाळ्या. यावेळेस पंचांचा निर्णय यस लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे, अवांतर घोषित केला जातोय. एस जयेंद्र कडू अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 36च्या घरात. निर्णायक अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जयेंद्रने 4 चेंडू फेकले, धावसंख्या 5 खर्च केली आहे. मी तर म्हणेन अंकुश लगावलाय. यावेळेस फुल टॉस आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक नाहीये, नोमॅन्स लँड मध्ये पडला जातोय. 1 धावसंख्या. बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली जाते. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 38च्या घरात. निर्णायक या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. जयेंद्र तू समोर आहे. साहिल जो आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये 6 धावसंख्येवर खेळतोय, तर संघ 38च्या घरात. यावेळेस बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. झेलखाली यष्टीरक्षक धावतोय, पकडला जातोय. हा झेल संपुष्टात येतोय. साहिल याचा खेळ. पाहायला मिळते. अगदी धावसंख्या धावपटलावरती 38 आहे. नाजूक अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे. ही अशी अवस्था मागच्या 2 मॅचेस नव्हती, कारण तेव्हा अगदी जबाबदारी गुड्डू स्वतः स्वीकारत होता. यावेळेस मात्र ती जबाबदारी कोणता खेळाडू स्वीकारताना पाहायला मिळत नाही. असं म्हटलं जातोय, जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलेही काम सहज आणि निसंशय पूर्ण होतो. परंतु ती जबाबदारी यावेळेस NSFT कडून कोण स्वीकारणार, हा सर्वात मोठा यावेळेस पडलेला प्रश्न आहे. मित्रांनो, शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय रणजित. यावेळेस अगदी पहिला चेंडू चैतन्यच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने येतोय. एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षणासाठी अगदी त्यांच्या सिनियर कडून या अतिथी कक्षातून टाळ्यांचा वर्षाव केला जातोय, कारण त्यांना ठाऊक आहे नॉकआउट सामना आहे, डुआडा आहे, करो या मरो. अगदी इथे जिंकलात तर 2 चमचमत्या ट्रॉफ्यांमधून एका चमचमत्या ट्रॉफीचं हकदार बनणार. आणि ते कोण बनणार? एका बाजूला स्पीडी आहे तर दुसऱ्या बाजूला NSFT आहे. धावसंख्या 39च्या घरात. यावेळेस कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार बनला. कर्णधार अगदी सस्त्यामध्ये माघारी परतताना पाहायला मिळतो. की फासे उलटे फिरले तसं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
कारण जी NSFT मोठमोठ्या धावसंख्येचं उच्चांक गाठणारी टीम, पहिल्या मॅचमध्ये 88, दुसऱ्या मॅचमध्ये 100, यावेळेस तिसऱ्या मॅचमध्ये अगदी 39 धावसंख्येवर त्यांचे पण 6 विकेटची पडझड पाहतोय. अगदी षटक क्रमांक तेही 5वं प्रगतीपथावर मार्गस्थ असताना. अगदी आम्ही नेहमी का म्हणतो की क्षणात राजा आणि क्षणात भिकारी करून सोडणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट आहे मित्रांनो. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. माणसापेक्षाही जलद गतीनं रंग बदलणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट. यावेळेस नवीन आलेला फलंदाज अनुज, अगदी ज्या अनुजनं या 2 सामन्यामध्ये यदा कदाचित बॅटही नसेल पकडली, परंतु आत्ता मात्र ही आपली संघाची पडझड पाहून बॅटने सुद्धा अगदी कामगिरी करण्यास भाग पाडलेला आहे. ही असते मित्रांनो खऱ्या अर्थानं ओढवलेली परिस्थिती. अगदी त्या परिस्थितीला सामोरी जाणार का ही NSFT टीम. धावसंख्या 40च्या घरात. निर्णायक 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहे, 40 धावसंख्या. यावेळेस यस स्वीट साऊंड, सो ब्युटिफुल, सो एलिगेट लुक. एस या 6 धावसंख्येने संघ 46च्या घरात पोहोचला जातोय. चैतन्य जो अगदी इनिंग क्रमांक 5 वर आला होता, तो अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. बॅटमधून एक मोठा फटका आलाय. फक्त आता कदाचित NSFT कडून एकच अपेक्षा असेल की निर्णायक शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका अपेक्षित आहे. 46 धावसंख्या या धावपटलावर लगावल्या गेल्यात. यावेळेस लोवर फुल टॉस होता. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने येतो. 1 धावसंख्या पलून काढली जाते. दुसरी धावसंख्येचा कॉल. दुसरी धावसंख्येचा मोह आवरता आला नाही. फलंदाज चैतन्य बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 47च्या घरात आणि 48 धावसंख्येचं एक छोटं आव्हान ठेवलंय. पण 48 होत्या, परंतु त्या डिफेन्स केल्या होत्या. अगदी NSFT ला सांगू इच्छितो की कालच्या मॅच मध्ये MSC इंडियानं ह्या धावसंख्या डिफेन्स केल्या होत्या. मित्रांनो 2 अक्षराचा लक असतो, 3 अक्षराचं भाग्य असतो, 2.5 अक्षराचं भाग्य असतोय, 3 अक्षराचं नशीब असतोय, परंतु 4 अक्षरी मेहनत अगदी हे सर्व बदलण्यासाठी आवश्यक असतो. ती मेहनत मात्र यावेळेस तुम्हाला NSFT ला मैदानावर करावी लागेल जर या धावसंख्या रोखायच्या असतील तर. NSFT आणि स्पीडी अगदी वेळ न दवडता चला स्पीडअप करूया. लाईनअप करून जायचं आहे. NSFT लाईनअप करून जाऊया. त्याचबरोबर MS इंडिया आपली सुद्धा सर्व षोळेदार सज्ज ठेवायचे आहेत. आजच्या दिवसाचा मेगा फायनल सामना पाहायला मिळेल. एका बाजूला गणेश सरांची MSC इंडिया आहे, तर दुसऱ्या बाजूला कोण जाणार त्या MSC इंडिया सोबत. अगदी सतीश सरांच्या टीम सोबत झुंज देण्यासाठी कोण जाणार, NSFT की स्पीडी. अगदी गुलदस्त्यामध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे. याचं उत्तर हे कोड सोडवण्यासाठी 2 शिलेदार मैदानामध्ये पाहायला मिळतील आपल्याला स्पीडीचे. तर रोखण्यासाठी हे वादळ मैदानामध्ये सज्ज असतील NSFT चे सर्व 11 शिलेदार.
कौतुक करावं तितकं कमी. अगदी 2 दिवस अगोदर 1 वीक पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि 2 दिवस झालेत फक्त डिस्चार्ज झालाय आणि आपल्या या स्पीडीच्या टीमसाठी आपलं अगदी मोलाचा हातभार या क्रिकेटच्या माध्यमातून देण्यासाठी अगदी सज्ज झालाय. यस, त्याचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी. ही आहे मित्रांनो खेळाविषयी असलेलं प्रेम या सचिन यांचं. अगदी कर्णधार कसा असावा ना ते सिद्ध केले सचिन यानं. नाहीतर आत्ताचे खेळाडू जरासा लागला की हप्ता 2 हप्ता इंडियन क्रिकेटमध्ये तर 6-6 4-4 महिने अगदी आराम घेतात. IPL आली की धावत येतात. यावेळेस पहिला चेंडू सचिनच्या बॅट मधून. मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर का आलो याचा मूर्तिमंत उदाहरण अगदी पहिल्या चेंडूवर सादर केलंय. सेन्सेबल क्रिकेट. अगदी मोठ्या खेळाडूचं हे उत्तम वैशिष्ट्य असतं मित्रांनो की एका दुसरा मोठा फटका आल्यानंतर अगदी नॉन स्ट्राईकला जाऊन उभा राहणं शेवटपर्यंत ही मोठ्या खेळाडूंचं उत्तम उदाहरण असतोय. अगदी तोच ज्वलंत उदाहरण या मैदानावर सचिन सादर करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. त्याला ठाऊक आहे धावसंख्या 48 आहेत, परंतु 1 2 3 सलामीचे जर विकेट बाद झाले तर कदाचित आपले टीमचे सुद्धा धाबे दणाणले जातील. म्हणूनच ही संयमी खेळी पाहायला मिळते. परंतु कुणाल दिनेश बंडांचा एखादा षटकार सोडलात ना तर एकही मोठा फटका खाला नव्हता. यावेळेस मात्र सचिननं पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. आगा जैसा हो तो अंजाम कैसा होगा भी ये देखना होगा इस पारी में अंत तक. या वेळेस वाटेखेल अगदी हलकासा फ्लिक केलाय कारण जितू श्रीकांत आहे. श्रीकांतला ठाऊक आहे मागच्या मॅच मध्ये जयेंद्र सोबत एक उत्तम साजेदारी केली. यावेळेस सचिन जर समोरून हल्ले करतोय, सचिन जर फक्त तोफेचे गोळे भरसतोय तर मी फक्त त्याला गोळे आणून देणार, तो तू चालव हे सांगून जाणारी ही एक धावसंख्या. यावेळेस अगदी मोठा मासा गळाला लागला जाईल का. अगदी एक चेंडू अगोदर ज्या सचिनचं कौतुक झालं अगदी त्या सचिनला या गोलंदाजानं कुणाला सांगितलंय तू शेर है तो मैं सवा शेर हूं. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी. तीन चेंडूमध्ये 8 धावसंख्या आल्या होत्या. 9ची सरासरी असताना हा मोठा फटका मारायला जाणं अगदी आवश्यक होतं का. अगदी हा प्रश्न आता मात्र डगआउट मध्ये आल्यानंतर सचिनला पडला जातोय. 5वा चेंडू पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न. दिलशानची आठवण. 1 धावसंख्या पळून काढली जाते. दुसरी धावसंख्येचं कॉल बघता बघता पहिली धावसंख्या अगदी पूर्ण केली जाते. अगदी तुतुमयमय झालं असतं परंतु यावेळेस सुसज्ज बॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय. 9च्या घरात निर्णायक शेवटचा चेंडू आहे. यावेळेस अगदी साजेदारी होणं खूप महत्वाचे असेल स्पीडी टीमला तर ती वारंवार ब्रेक थ्रू करणं हे आवश्यक असेल. ती म्हणजे टीम NSFT ला. यावेळेस अगदी त्याच दिशेने चेंडू लेग गलीमध्ये जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
प्रयत्न असफल राहिला. चेंडूचा एक धावसंख्या मिळाल्या वेळामध्ये पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचत जातोय 1-10च्या घरात. अनुचे 6 अस्त्र 6 चेंडू अगदी समोरच्या टीमला ते तिखट बाण फेकले जातील का? पहिला चेंडू, पहिला चेंडू श्रीकांतच्या बॅट मधून मिडॉनच्या ठिकाणी येतोय. एकच धावसंख्या मिळाली जाते. एकेरी धावसंख्येने संघ 11च्या घरात. डबल डिजिट मध्ये या ठिकाणी 11 आपण पाहतोय. एक गडी बाद 11 सलामीला आलेला सचिन ज्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. अगदी तो माघारी परतल्यानंतर शांत संयमी सामना आपण पाहतोय. यावेळेस नवीन आलेला फलंदाज होता आदेशच्या बॅट मधून एक दुसरी धावसंख्येचा कॉल. बघता बघता चित्त्याच्या चपलाईनं अगदी 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वधारली जाते. संघ पोहोचला जातोय 13च्या घरात. 13 धावसंख्या धावपटलावरती. अशुभ आकडा अगदी मागच्या सत्रामध्ये सुद्धा 13 आकडा NSFT उभा केला होता. तिथून पडझड चालू झाली. 47 वर स्टॉप झाली. यावेळेस 48 काढून आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर बोर्डवर 13 आहेत. तिसरा चेंडू. यावेळेस चेंडू आपण पाहतोय ओव्हर पॉइंटच्या ठिकाणी. एकच धावसंख्या. बघता बघता चेंडू अगदी आउटपिच मुलं लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल झालं. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. दुहेरी धावसंख्येने संघ 15च्या घरात. अगदी अशा प्रकारे जरी धावसंख्या उभारल्या गेल्या ना तरी मी तर म्हणेन धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या पार केला जाईल. परंतु यावेळेस अनुजला थोडंफार आपल्या मनगटावर आपल्या बुद्धीवर ताण द्यावं लागेल की कशा प्रकारे ही पारी, ही साजेदारी, ही जोडी मैदानातील अगदी फोडून काढायची आहे. चौथा चेंडू. यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. बघता बघता 2 धावसंख्या पुन्हा एकदा पळून काढल्या जातात. अगदी श्रीकांतनं 1 काढल्यानंतर फलंदाज आदेशनं बॅक टू बॅक 2 धावसंख्या अगदी 3 वेळा उभारल्यात. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 17च्या घरात. कोणासाठी ठरणार हा खतरा? धावसंख्या धावपटलावरती आहे 17.
पाणी धावसंख्या धावपटलावरती आपण स्कोअर बोर्डवर 19 लगावली गेली आहे. येणारे 18 चेंडू असतील आणि विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू 29 धावसंख्या. असं 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 19च्या घरात 1 बाद 19. यावेळेस अगदी सोबत प्रवास करणं हे दोन फलंदाजांना खूप महत्त्वाचं आहे. कुणाल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, कारण असं म्हटलं जातोय मित्रांनो की चालून टाकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराचसा प्रवास अवलंबून असतो, मग प्रवास रस्त्यावरचा असो किंबहुना आयुष्याचा. यावेळेस लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार. धावसंख्या 23च्या घरात दुसरा चेंडू. यावेळेस अगदी श्रीकांतच्या बाट मधून स्ट्रेचेबल क्रिकेट त्याला ठाऊक आहे की एक मोठा फटका आलाय, आता सिंगल डबलची आवश्यकता आहे. अगदी तोच तंत्रशुद्ध खेळ त्याच्या बाट मधून पाहायला मिळतोय. दुहेरी धावसंख्येनं धावसंख्या वधारली जाते. संघ पोहोचला जातोय 25च्या घरात. यावेळेस पुढचा चेंडू सुरेख चेंडू. श्रीकांतला वाटलं होतं अगदी हा आव्हान तर जाईल का, परंतु नाहीये, तसं काहीच घडलं नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय 25च्या घरात. 15 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज. येणारे 15 चेंडू विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. यावेळेस अगदी चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक धावतोय. सिलिमिडॉनच्या ठिकाणी दोन बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. 2-3 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे धावत असताना अगदी ठिकाणाही चकमा देत या 3 धावसंख्या पळून काढल्या जातात. येणारे 14 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. धावसंख्या धापटलावरती 27च्या घरात.
यावेळेस अगदी आदेशच्या बॅट मधून विजय टिलक अगदी लावण्यासाठी त्या विजयाकडे वाटचाल करणारा हा दर्जेदार बॅट मधून निघालेला षटकार चौतीसच्या घरात येणारे 12 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज अगदी गणेश सरांनी या मॅचेसचा उल्लेख केलाय की जसा तुमचा परफॉर्मन्स तशी तुमची इन्क्रीमेंट पाहायला मिळेल अगदी याचा उल्लेख गणेश सरांनी केलं होतं अगदी मैत्रीपूर्ण मॅचेस आहेत मित्रांनो अगदी कोणी जिंको कोणीही हारो अगदी 365 दिवस या प्रतियोगितेची आठवण उराशी बाळगून अगदी येणाऱ्या दुसऱ्या पर्वाची वाट आपण निश्चित बघाल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही कारण संबंध शिपिंग लाईनला हेवा वाटावा असा हा देखणं पर्व पहिला पर्व आपल्या भेटीसाठी अगदी या कल्पक बुद्धीतून साकारला गेलाय त्या अगदी आयोजनकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर अगदी गामी ग्रुप्स यांच्याकडून अगदी खूप मोलाचा हातभार स्पॉन्सरशिप आमच्या या आयोजनासाठी लाभली गेले त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या GTCच्या लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून शब्द सुमनाने आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा घेऊन चालतोय मी श्रेयस पाटील आपल्याला मैदानाकडे जिथे सामना रंगलाय 12 चेंडू 14 धावसंख्या काय घडणार काय बिघडणार एका बाजूला अगदी स्पीडी टीमचे समर्थक पाठीराखे म्हणत असतील का तुम्ही दोघं हा सामना फिनिश करूया अजूनपर्यंत त्या टीमचा वेल फिनिशर बाहुबली अजूनपर्यंत जहेंद्र डगआउट मध्ये पॅड घालून सज्ज असेल तर दुसऱ्या बाजूला ही धुरा या वेळेस आदित्यच्या खांद्यावर सोपवली आहे संघनायक प्रशांत यानं NSFTच्या गुड्डूला या वेळेस मात्र प्रश्न पडला असेल की काय करावं पहिला चेंडू कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा एक एक येणारा निर्धाव चेंडू NSFTच्या उजव्या बाजूला टाळ्यांचा कडकडाट तर इकडे मात्र हृदयाची स्पंदन थांबली जातात येणारा एखाद मोठा फटका इकडे टाळ्यांचा कडकडाट तर त्या बाजूला NSFTच्या मात्र भयान शांतता पाहायला मिळते ही आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेटची मजा अगदी एकमेकांच्या आजूबाजूला आहेत परंतु समर्थन आपल्या टीमला देत असताना अगदी तो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय दुसरा चेंडू आदित्य यावेळेस पंचांचा निर्णय आधीच धावसंख्या कमी त्यात हा आपल्याला धावसंख्येचा दुष्काळ पाहायला मिळतोय त्यात अवांतरचा 13वा महिना NSFT कडून फेकत असताना गोलंदाज आदित्यचा पहिला चेंडू सुरेख फेकला अगदी त्याच लाईन लेंथवर जर गोलंदाजी केली तर कदाचित दमचाक होईल स्पीडीची परंतु नशिबाला हे मान्य नाही अवांतर चेंडू फेकला गेलाय यावेळेस पुढचा चेंडू पंचांचा निर्णय या सुरेख चेंडू एक डाव NSFTचा टाळ्यांचा तर दुसरा डाव अगदी स्पीडीचा एक निर्धाव एक अवांतर एक निर्धाव आता अवांतर पडणार का की यावेळेस कमबॅक केले जाईल आदित्यच्या गोलंदाजीतून येणारे 10 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे 13 धावसंख्येची धावसंख्या 35 यावेळेस अगदी सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आदित्यचा परंतु अगदी शेवटच्या क्षणाला आपले हात अगदी त्यानं रोखलेत एक धावसंख्या पळून काढली जाते एकेरी धावसंख्येने संघ 36च्या घरात येणारे 9 चेंडू विजयासाठी 12 धावसंख्येची गरज समीकरण पाहायला गेलं तर सोपं आहे फक्त 2 षटकार 2 मोठे फटके परंतु ते सिद्धा लगावताना अगदी दमछाक आदित्य करून ठेवतोय या स्पीडीच्या खेळाडूंची अगदी ज्या श्रीकांतची बॅट चमकली आहे त्याला सुद्धा रोखण्याचं काम केलंय यावेळेस षटकारवीर आदेश येतोय त्याच्या बॅट मधून आदेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला तो आदेश येतोय यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक 9 चेंडू 12 धावसंख्या 9 चेंडू आदित्य एखादा येणारा निर्धाव चेंडू अगदी सामन्याला वेगळी कलाटणी देईल की एखादा मोठा फटका सामन्याला वेगळी दिशा दाखवेल परंतु या वेळेस अगदी टाळ्यांचा कडकडाट
NSFT संघाकडून आदित्य ज्या NSFT टीमला गोल्डन षटकाची आवश्यकता होती, अगदी ज्या प्रभू श्री रामाना सेतू बांधण्यासाठी मदत केली होती, पवनपुत्र हनुमंतानं अगदी तोच यावेळेस सेतू बांधतोय हा आदित्य नावाचा गोलंदाज आपल्या NSFTच्या टीमसाठी। यावेळेस बॅटला चाटून जाणारा चेंडू, या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात कव्हरच्या ठिकाणी। यावेळेस एकच धावसंख्या, एकेरी धावसंख्येने संघ 37 घरात। आदित्य यांना आपल्या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावसंख्या खर्च केली। NSFT टीम जर षटक आवडलं असेल आदित्याचं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपल्या टीमला कमबॅक करून देणारा हा षटक होता। यावेळेस निर्णायक शेवटचा चेंडू, हा जर निर्धाव चेंडू आला तर धाबे दणाणले जातील आणि एखादा मोठा फटका आला तर अगदी सामना खुला करून सोडला जाईल। या श्रीकांतच्या बॅटमधून येतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला सुद्धा जसा सुईमधून धागा ओवावा तशा प्रकारे 2 फलंदाजांमधून जागा शोधली मोक्याची। चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार। सहा चेंडू 7 धावसंख्या। गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज मयूर। या वेळेस मयूर काय करणार, आपल्या अनुभवानं समोर असलेला उभा रायझिंग स्टार याला दारात तीर्थी पाडणार का? त्याच्या उभ्या असलेल्या त्या बुर्जाच्या टकमक टोकावर, अगदी विजयाच्या टकमक टोकावर हा उभा असणारा फलंदाज आहे आदेश। अगदी विजयाच्या घोड्यावर स्वार झालाय आदेशानं श्रीकांत। अगदी त्या घोड्यांना लगाम लावलं जाईल का मयूरच्या माध्यमातून? चला आपण स्पीडअप करायचं आहे। NSFT टीम प्लीज। या वेळेस अगदी कव्हरच्या वरतून क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय झेल। सामन्यामध्ये आणखी एक येतोय ट्विस्ट।
लखलखणारे दिवे श्रीकांतांनी आदेश होते, परंतु त्यातून एक दिवा विजला जातोय स्पीडीचा. नवीन मैदानामध्ये येतोय जयेंद्र कडू. 5 चेंडू 7 धावसंख्या. अगदी या चेंडूवर जर विकेट मिळाली ना तर सामन्यामध्ये आणखी एक रोमांच पाहायला मिळेल, परंतु जयेंद्र कडू अगदी हार मानायला तयार नाहीये. सहजासहजी फुलटॉस चेंडू होता, आमंत्रित केलं होतं. याच चेंडूवर कदाचित मॅच फिनिश होणं आवश्यक होतं. जयेंद्रला सुद्धा ठाऊक आहे की येस, हा चेंडू अगदी लॉलीपॉप होता, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु नशिबाला मान्य नाहीये. एकच धावसंख्या. येणारे 4 चेंडू 6 धावसंख्या. कालच्या दिवसामध्ये सेमीफायनलला 1 चेंडूमध्ये 7 आल्यानंतर बिमर फेकला होता आणि 1 चेंडू 6 आल्या होत्या, अगदी काढून दिल्या नव्हत्या, परंतु त्यावेळेस अंडर प्रेशर होती MS इंडिया. यावेळेस फुलटॉस चेंडू. या चेंडूवर सुद्धा आक्रमण करायचं होतं, परंतु आक्रमण या ठिकाणी फसलं जातोय श्रीकांतचं. अगदी दोन्ही फलंदाजांना लॉलीपॉप चेंडू स्वीकारता आले नाहीयेत. नाही. 3 चेंडू 6 धावसंख्या. त्यावेळेस नवीन फलंदाज मैदानात आहे. सेट बॅट्समन बाहेर झालेत. दोन्ही संघांच्या पासल्या पास फुस पास फुस पास फुस. यावेळेस काय घडतोय? एस, आणखी एक ट्विस्ट. पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय फलंदाजाचा खेळ. षटक हाताळणारा हा गोलंदाज नाव आहे मयूर. 4 चेंडू फेकले, 3 विकेट अगदी मोक्याच्या क्षणी टिपल्यात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मयूरसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण जातोय? स्पीडी समीर. अगदी जयेंद्र कडू सांगत असेल की त्या दुसऱ्या चेंडूवर फिनिश करायची होती ना, ती राहून गेली, परंतु यावेळेस आणखी काही घडले नाहीये, काही बिघडले नाही. 2 चेंडू 7 धावसंख्या. यावेळेस सुरेख फटका कव्हरच्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. 2 धावसंख्या बघता बघता पूर्ण केल्यात. 3री धावसंख्येचा कॉल. यावेळेस धावचीच्या स्वरूपात पंचांचा निर्णय येणार. येस,
धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी NSFT टीमच्या गोलंदाजानं सांगून दिलंय, काल जरी संकटाचा असेल तरी वारसा हा संघर्षाचा आहे. हे आमच्या NSFT टीमला. चला स्पीडअप करायचं NSFT. एक चेंडू 4 धावसंख्या असताना अगदी विजय टिलक आपल्या नावावर लावतोय NSFT टीम. विजय